कांदिवली पोलिसांनी एका हरवलेल्या 2 वर्षांच्या मुलीला अवघ्या 1.5 तासात शोधून काढलं आणि तिच्या वडिलांकडे सुपूर्द केलं। आणि हे सगळं घडलं केवळ व्हॉट्सअपमुळे। हो, खरं आहे, व्हॉट्सअपमुळे हे सारं घडलं। सोशल मीडिया म्हणजे निरुद्योगी लोकांचं काम, सोशल मीडिया म्हणजे निव्वळ टाइमपास असा सर्वसाधारण समज आहे। फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप जो बघावं तो त्यामध्ये डोकं घालून बसलेला। पण कधी-कधी या सोशल मीडियाचा चांगला वापरही होतो। कसा? ही कांदिवलीची घटना पाहूयात। कांदिवली पश्चिमेला 90 फूट रोडवर गांधीनगरातल्या साफी गल्लीत राहणारी ही साईबा, 2 वर्षांची गोंडस मुलगी। गेल्या मंगळवारी घराबाहेर खेळताना ती रस्ता चुकली। एका व्यक्तीने तिला रडताना पाहिलं आणि लालजीपाडा पोलीस चौकीत नेऊन सोडलं। कांदिवली पोलीस स्टेशन इथं कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी तिचा फोटो कांदिवली पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला। या ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी, स्थानिक पत्रकार, मोहल्ला कमिटी आणि महिला समिती सदस्य यांचा समावेश होता। त्यामुळे साईबाचा फोटो काही मिनिटात सर्व विभागात पसरला। एकानं तो फोटो साईबाच्या वडिलांना दाखवला। व्हॉट्सअपवरचा मुलीचा फोटो पाहून त्यांनी तत्काळ कांदिवली पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी ओळख पटवून साईबाला वडिलांच्या स्वाधीन केलं। पूरा गली घूमे, उसके बाद इतला हुआ कि नहीं मिली, तो फिर हमको फिर गए पुलिस चौकी, मालूम पड़ा कि कांदिवली पुलिस चौकी पे मिल गई है। सर्व लोकांना गेला व्हॉट्सअप ग्रुपवर, बऱ्याच लोकांनी पब्लिकने तिच्या वडिलांना तो फोटो दाखवला की तुम्हारी लड़की है क्या। तेव्हा त्या मुलीच्या वडिलांनी पाहून फोटो पाहून व्हॉट्सअप ग्रुपवरच फोटो पाहून ताबडतोब ओळखलं की माझीच मुलगी आहे आणि मुलगी कुठं आहे त्याला समजलं की कांदिवली पोलिसांना जमा आहे। तो ताबडतोब पोलिसांना पळत आला। या घटनेमुळे पोलिसांची कर्तव्य दक्षता तर दिसलीच, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीही होऊ शकतो याचीही खात्री पटली। सुनील महाडेश्वरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।